सांगू का, कितीही पाषाण हृदयाचा जरी बाप असला ना तरी त्या ठिकाणी नापासही नापास. कौंढण्यपूरचा राजा रडला रुक्मिणी आऊसाहेबांसाठी, जनकाचा विरही राजा रडला सीता मायेसाठी, कडवाचा मुनी रडला शकुंतलेसाठी. मग आपल्या सामान्य बापाची कहाणी काय आहे? कारण मुलीचं निस्वार्थी प्रेम बापाला रडवत असतं. आणि ती मुलगी परत जाण्यास निघते, परत पाठीमागे वळते आणि कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी जाय. म्हणजे रुक्मिणी आऊसाहेबांची विदाई करतो. जड अंतकरणाने विदाई करतो. रुक्मिणी माता या लक्ष्मी आहे. मग लक्ष्मीला आपल्या जवळ कधीच ठेवून घ्यायचं नसतं. लक्ष्मीला आपल्या पासून दूर पाठवतच राहावं लागतं. आपल्यापाशी दडून ठेवता येत नाही. लक्ष्मी म्हणजे पैसा, ती आपल्या जवळ साठवून ठेवता येत नसते. लक्ष्मी, महालक्ष्मी, अलक्ष्मी हे तीन लक्ष्मीचे प्रकार असतात. अलक्ष्मी म्हणजे सुखही नाही आणि सुविधाही नाही. लक्ष्मी म्हणजे सगळी सुविधा आहे पण सुख मात्र नाही. आणि महालक्ष्मी म्हणजे सुखही आहे आणि सुविधाही आहे, समाधानही आहे. अलक्ष्मी कशी असते? एक वेळेस एका माणसाने माळेगावच्या जत्रेमधून एक घोडा चोरून आणला.
घेण्यासाठी गेले. आता पाहत असताना घोडा छान दिसू लागला आणि त्याला त्या घोड्याची किंमत विचारली. काय हो दादा, घोडा सुंदर दिसतो, घोड्याची किंमत काय आहे? ते व्यक्ती म्हणू लागला, काका घोड्याची किंमत तुम्हीच सांगा. नाना काकू म्हणू लागले, अहो माल तुमचा आहे, किंमत तुम्ही ठरवा. नाही नाही म्हणे, तुम्हीच सांगा. काका म्हणले 10,000ला देतोस का? हो हो म्हणे, ठीक आहे देतो. अरे 5 ते 7 लाखाचा 10 लाखाचा घोडा 10,000ला तयार द्यायला आहे. काही खूट आहे का घोड्यामध्ये? चेक करून बघितलं तर घोडा अतिशय सुंदर होता, छान होता. काका म्हणले, बरं ठीक आहे, मी आता सोबत पैसे आणलेले नाही, मी घरी जाऊन पैसे घेऊन येतो. पण जर एखादं गिऱ्हाईक आलं तर याच्यापेक्षा जर जास्त किंमत मिळाली ना तर हा घोडा तुम्ही देऊन टाका, काही हरकत नाही. मग काका घरी पैसे आणण्याकरिता आले, तेवढ्यामध्ये दुसरं गिऱ्हाईक आलं. का हो? घोडा केवढ्याला दिला? तो म्हणे 10,000ला. तो म्हणे काही खूट आहे का? चेक करून बघितला, नाही, छान आहे घोडा, आम्ही घेतो घोडा तुमचा विकत, काही हरकत नाही, पण मला एकदा एक फेरफटका मारून येऊ द्या. मग तो व्यक्ती त्या घोड्यावर बसला आणि लगाम हातात धरली. टप 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 घोडा घेऊन गेला. ते अजून काय परत आलाच नाही. आमचे नाना काका परत गेले. का हो, घोडा विकला का? हो विकला. केवढ्याला विकला? जेवढ्याला आणला होता तेवढ्यालाच गेला. म्हणजे सुखही नाही, सुविधाही नाही, समाधानही नाही. याचं नाव अलक्ष्मी आहे. लक्ष्मी सगळ्या सुविधा आहेत पण सुख नाही. जेवण झालं, जेवण झाल्यानंतर रात्री आपण रूम मध्ये कॉटवर येऊन झोपतो आणि झोपल्यानंतर वाट पाहतो, इकडून येईल का, इकडून येईल का, इकडून येईल का. झोप म्हणतो मी, या कुशीवर येईल का, या कुशीवर येईल का. गोळी घेतल्याशिवाय झोप येईल का? नाही. म्हणजे सुख कितीही जरी असलं, सुविधा किती जरी असल्या तरी सुख मात्र नाही. आम्ही आता कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी, कथेच्या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणी जातो आणि गेल्यानंतर सुंदर भोजनाची व्यवस्था आमच्यासाठी होते. पंचपक्वान्नाचे ताट आमच्या समोर येतात, विविध पदार्थ त्यामध्ये येतात आणि आम्ही जे घराचे मालक आहेत, मालकीनबाई, त्यांना म्हणतो, काकू तुम्ही आमच्या सोबत जेवायला बसा ना. खूप आग्रह करतो. तेव्हा काकू म्हणतात, बरं ठीक आहे. काकू म्हणतात, सोनबाई माझ्यासाठी एक ताट घेऊन ये. मी म्हणलं, का हो काकू, इथंच तर एवढे पदार्थ आहेत आणि दुसऱ्या ताटाची काय गरज आहे? काही नाही म्हणे, आताच नांदेडला काल परवाच जाऊन आलो आणि डॉक्टरने सांगितलं गोड खायचं नाही, तेलकट खायचं नाही, गुलाबजाम खायचं नाही, बासुंदी खायची नाही, भजे खायचे नाही, पापड खायचे नाही. या एवढ्या मोठ्या गोळ्या दिल्या, एवढंच खायला सांगितलं. मग सुख आहे, सुविधा आहे, सुख आहे का? नाही. मग त्याचं नाव काय? अलक्ष्मी आहे. आणि महालक्ष्मी सुखही आहे, समाधानही आहे, मी सुविधाही आहे. गरीबच आहोत आपण, आपली छोटीशी झोपडीच आहे, पण चटणी भाकरच का आहे, पण ती सुखाने व्यवस्थित खातो. घरातले माणसं माळकरी आहेत, निर्व्यसनी आहेत, सदाचारी आहेत, यामध्ये सर्व सुख प्राप्त होतं. याला काय म्हणतात? महालक्ष्मी.
घरी दाटून ठेवायची नसते, तिचं चलन करायचं असतं, बरोबर आहे ना? म्हणून कौंढण्यपुरीचा राजा भीम हा आपल्या लक्ष्मीची रुक्मिणी आऊसाहेबांची विदाई करून देतात. आणि नंतर काही कालांतराने भगवान श्रीकृष्णांचे 8 विवाह होतात आणि 8 पत्न्या भगवान श्रीकृष्णाला होतात. पहिली पत्नी जामवंती, पहिली पत्नी रुक्मिणी आऊसाहेब, जामवंती, सत्यभामा, नगनज्योती, कालिनी, पितृविद्या, भद्रा, लक्ष्मणा ह्या 8 पत्न्या भगवान श्रीकृष्ण करतात. आणि ह्या पत्न्या झाल्यानंतर यांच्यापासून काही मुलं बाळ होतात. सुंदर संस्कार भगवान श्रीकृष्ण आपल्या लेकरावर देत असतात. आणि कालांतराने भौमासुर नावाचा राक्षस हा 16,100 तरुण स्त्रिया यांना तो डांबून ठेवतो, कैद करून ठेवतो. आणि त्या स्त्रिया अगदी रूपवान असतात, दिसायला सुंदर असतात. आणि त्या स्त्रिया भौमासुर नावाचा राक्षस ह्या कैद करून ठेवतो. कारण 1,00,000 स्त्रिया जमा केल्यानंतर भौमासुर राक्षसाला त्यांच्याशी विवाह करायचा होता. मग आता त्या स्त्रिया एवढ्या कंटाळल्या होत्या भौमासुर राक्षसांच्या त्रासाला. त्या भगवंताला विनंती करू लागल्या. आणि तेवढ्या मध्ये नारदजी तिकडे जातात आणि नारदजींचं लक्ष त्या स्त्रियांकडे जातं. आणि त्या स्त्रिया नारदजींना म्हणतात, नारदजी या राक्षसांच्या या नराधमाच्या तावडीतून आमची सुटका करा. तेव्हा नारदजी म्हणतात, सुटका होईल, तुम्ही त्या द्वारकाधीश परमात्म्याचं स्मरण करा, त्याला आळवा, त्याला आवाज द्या अंतकरणातून, तो धावून येईल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा.
ते 1,00,000 स्त्रिया झाल्यानंतर तो भौमासूर त्यांच्याशी विवाह करणार आहे. प्रभू, त्या स्त्रिया तुम्हाला फार आकुलतेने आवाज देत आहे, त्यांच्यासाठी तुम्ही जा आणि अशी भगवंताला नाराची विनंती करतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण एक पत्र भौमासुराला पाठवतात. ए भौमासुरा, तू त्या 16,100 स्त्रियांना लवकरात लवकर सोडून दे, नाहीतर परिणाम चांगले होणार नाही. मग भौमासूर नावाचा राक्षस तोही पत्र पाठवतो. मी ह्या 16,100 स्त्रिया अशा सोडणार नाही. जर सोडायचंच असेल तर तुम्हाला माझ्याशी युद्ध करावं लागेल. भगवान श्रीकृष्ण म्हणले काही हरकत नाही. भगवान श्रीकृष्ण भौमासुरासोबत युद्ध करण्यासाठी जात असताना सोबत आपल्या पत्नीला घेऊन जातात. कोणत्या? सत्यभामेला घेऊन जातात. का जातात? बगीचामध्ये फिरायला चाललेत का ते पत्नीला घेऊन जायला? एखाद्या गार्डन मध्ये चाललेत का पत्नीला सोबत घेऊन जायला? युद्धाला चाललेत ना, मग पत्नीची काय गरज आहे सोबत? भौमासूर हा सत्यभामा ही भूमी माता आहे आणि भौमासूर हा भूमिपुत्र आहे. जर भगवान श्रीकृष्ण म्हणले मी जर भौमासुराचा वध केला आणि त्याला जर ठार केलं तर सत्यभामेला आधीच सर्व संस्कार आठवतील आणि आमच्या घरामध्ये दुसरं युद्ध चालू होईल. म्हणून भगवान श्रीकृष्ण तिच्याच तोंडून वधवून घेण्यासाठी या नराधमाला, या भौमासुराला जोपर्यंत सत्यभामा माता मारा असं म्हणत नाही तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण भौमासूर नावाच्या राक्षसाला मारत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण भौमासुराचा वध करण्यासाठी युद्धाला जात असताना सत्यभामेला सोबत घेऊन जातात आणि गेल्यानंतर दोघांचं असं युद्ध चालू होतं. सुई 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 बाण चालतात. भगवान श्रीकृष्णाची इकडून बाण चालतात, भौमासूर तिकडून बाण सोडतो आणि असे बाण जात जात असताना सत्यभामेच्या बाणाजवळ सुई बाण जातात आणि जात असताना सत्यभामा म्हणते, प्रभू मालक, तुम्ही एवढे दानशूर आहात आणि माझ्या एवढ्या बाणाजवळून हा नराधम बाण सोडतो, तरी तुम्ही याला काहीच का करत नाही? याला जागीच ठार करा या नराधमाला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सत्यभामा, याचीच तर मी वाट पाहत होतो, तू कधी मारा म्हणतेस. मग तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण जोरात बाण सोडतात आणि भौमासूर राक्षसाला जागीच ठार करतात. आणि वध झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण कैद असलेल्या 16,100 स्त्रियांची मुक्तता करतो आणि त्यांची सुटका करून देतात आणि सांगतात भगवान श्रीकृष्ण, आता तुम्ही मुक्त झालेले आहात, आता तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. तेव्हा त्या स्त्रिया 16,100 स्त्रिया भगवंताच्या चरणाजवळ जातात आणि भगवान श्रीकृष्णाचे चरण धरतात आणि म्हणतात, भगवंता, आम्ही आता कुठे जाऊ? या नराधम राक्षसाने, या भौमासूर राक्षसाने आम्हाला आमच्या पती जवळून उचलून आणलं. काही जण म्हणतात आमच्या आई वडिलांसमोरून यानं उचलून आणलं. आता आम्ही कोणत्या तोंडाने आमच्या पतीकडे जाऊ? आमच्या माय बापाकडे कोणत्या तोंडाने जाऊ? आम्हाला कोणीही स्वीकार करणार नाही. प्रभू, आम्हाला कुठं जाता येणार नाही. मग तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी काहीच करू शकत नाही, तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. मग तेवढ्यामध्ये सत्यभामा माता समोर येतात आणि एक कुंखाचा करंट हातात घेतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या हातात देतात
एखादी स्त्री जर आपल्या पतीच्या गाडीवर बसून जर बाहेर गेली तरी आपल्याला बरं दिसत नाही. गाडीवरून जात असताना समोर एखादी स्त्री आली, एखाद्या पुरुषाचं लक्ष जातं आता समोर आल्यावर ते कोणीकडे पाहणार आहे, तरी आपण संशय घेतो, आपल्याला बरं लागत नाही. एखाद्या स्त्रीशी जर आपला पती बोलला तर आपल्याला बरं वाटत नाही, आपण लगेच संशय घेतो. मग सत्यभामा माता 16,100 स्त्रियांशी आपल्या पतीचा विवाह करते, ही साधारण गोष्ट नाही. मग भगवान श्रीकृष्ण 16,100 स्त्रियांना त्यांचा स्वीकार करतात, पत्न्या म्हणून स्वीकार करतात आणि त्यांना घरी घेऊन जातात. नंतर सुंदर सुखाने सर्वांसोबत संसार चालतो. रुक्मिणी आऊसाहेबांना बाळ होतात, बऱ्याच बायकांना बाळ होतात आणि सुंदर संस्कार आपल्या मुलांवर भगवान श्रीकृष्ण करतात आणि सर्वांना सांगतात, मुलांनो साधू संतांचा नेहमी आदर करावा, साधूंची कधीही थट्टा करू नये, कधीच अपमान साधूंचा करू नाही. आपल्या घरी जर कोणी साधू संत आले तर त्यांचा आदर सत्कार मान सन्मान करावा, कधीच त्यांना वाईट तऱ्हेने अपशब्द बोलू नाही. पण एक वेळेस काही ऋषी मुनी भगवान श्रीकृष्णाच्या दरबारामध्ये येतात आणि सांब नावाचा भगवान श्रीकृष्णाचा मुलगा आणि काही त्याची भावंड मिळून त्या साधूंची थट्टा करण्याकरिता जातात आणि पोटाला उशी बांधतात आणि एका स्त्रीचं रूप त्या सांब नावाच्या मुलाला धारण करतात आणि त्या ऋषीची थट्टा करण्यासाठी जातात आणि त्या साधूला विचारतात, ह्या स्त्रीला मुलगा होईल का मुलगी होईल? मग साधूंना वाटतं यांनी आपला अपमान केला, म्हणून साधू शाप देतात, ह्या मुलीच्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि हेच मुसळ तुमच्या वंशाचा नाश करेल, असे साधू शाप देतात त्या मुलांना आणि नंतर तेच मुसळ यदुवंशाचा नाश करत असते. आणि तदनंतर कथेच्या उत्तरार्धात शुकाचार्य महाराज राजा परीक्षितांना भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा सखा, त्यांचा मित्र यांची सुंदर अशी कथा सांगतात.